डायबिटीज आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या औषधांचा केस गळतीशी काही संबंध आहे का, याचा संशोधकांनी अभ्यास केला आहे. त्यामुळे औषधं घेत असलेल्या रुग्णांनी ही माहिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. डायबिटीजच्या उपचारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरली जातात. त्यामध्ये DPP-4 इनहिबिटर्स, SGLT2 इनहिबिटर्स आणि GLP-1 रिसेप्टर ॲगोनिस्ट या औषधांच्या गटांचा समावेश होतो. यापैकी GLP-1 प्रकारातील काही औषधांचा वापर टाईप 2 डायबिटीज सोबत वजन नियंत्रणासाठीही केला जातो. नुकत्याच झालेल्या अभ्यासात या 3 प्रकारच्या औषधांचा आणि केस गळतीच्या नोंदीचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. GLP-1 औषध घेणाऱ्या लोकांमध्ये SGLT2 औषधांच्या तुलनेत केस गळतीची नोंद होण्याचा धोका 37% जास्त दिसून आला, तर DPP-4 इनहिबिटर्सच्या तुलनेत हा धोका आणखी जास्त असल्याचं अभ्यासात आढळलं. केस गळतीमागे अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, वजनामध्ये झपाट्याने होणारा बदल, आहारातील पोषणाची कमतरता, शरीरावर आलेला ताण किंवा इतर आरोग्यविषयक कारणं यामुळेही केस गळती होऊ शकते. त्यामुळे केवळ औषधांनाच त्यासाठी जबाबदार मानता येत नाही. विशेषतः वजन कमी करताना शरीराला पुरेसं प्रोटीन, जीवनसत्व आणि खनिज मिळणं महत्त्वाचं असतं. आहारात मोठे बदल करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं त्यामुळे आवश्यक ठरतं. केस गळती जाणवली म्हणून डायबिटीसची किंवा वजन नियंत्रणाची औषधं स्वतःहून बंद करू नका. औषध बंद केल्यामुळे रक्तातील साखर किंवा इतर आरोग्यविषयक समस्या वाढू शकतात. केस गळती जाणवत असेल तर डॉक्टरांना त्याबद्दल सांगा. गरज असल्यास ते औषधं, आहार आणि इतर कारणांचा आढावा घेऊ शकतात. या संशोधनाचा संदेश घाबरण्याचा नाही, तर जागरूक राहण्याचा आहे. कोणतेही औषध सुरू करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि संभाव्य दुष्परिणाम समजून घ्या आणि उपचार नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. तर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला डायबिटीसची औषधं घेताना केस गळतीचा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोल एम एच चॅनलला फॉलो करायला विसरू नका.